निसर्गाशी फारकत. आपण उत्पत्तीविषयीच्या कथांची निर्मिती कशी होत गेली याचा मागोवा घेत गेलो तर आपल्याला स्पॅनिश वाङ्मयातील अनपेक्षितपणे भाग्योदय घडवणाऱ्या कथा सापडतील. एखाद्या लेखनात उल्लेख केलेल्या गोष्टी त्या काळात कदाचित अस्तित्वात नसतील, पण कालांतराने त्या खरंच घडून येतात. अशा वेळी तो एखादा दैवी संकेत असावा असं वाटतं. उदाहरणार्थ द रेक ऑफ टायटन किंवा फ्युटिलिटी यासारख्या कादंबऱ्यांचा लेखक मॉर्गन रॉबर्टसन याने टायटॅनिक या महाकाय बोटीच्या बांधणीपासून तिला मिळालेल्या जलसमाधीपर्यंत सर्व गोष्टी हुबेहूब वर्णन केल्या आहेत, आणि त्यासुद्धा हा अनर्थ घडण्यापूर्वी 14 वर्ष. जहाजाचे नाव आणि त्याची मोजमापे, त्याचे हिमनगावर आपटणे, कॅप्टनचे उपनाम, धनाढ्य प्रवाशांनी भरून गेलेल्या या अवाढव्य बोटीवर असलेल्या लाईफ बोटची कमतरता वगैरे सर्व बायबलमधील देवावर अवलंबून असण्याचा संकेत हा रूपकात्मक वाटतो, कारण या धर्मग्रंथांच्या लेखनाला 1000 वर्ष होऊन गेली, पण यातून दिलेला संदेश द्रष्टेपणाचा, भविष्याचा वेध घेणारा वाटतो. आज आपण ज्या आधुनिक जगात जगतो ते म्हणजे मानवाला नंदनवनातून हद्दपार केल्याची कथा असावी असं वाटतं. खुराड्यातील निवास. ईडन गार्डनमध्ये मानव हा निसर्गाची जवळीक करून सुसंवाद साधून निवास करत होता. निसर्गचक्राचा ताल त्याने सहज स्वीकारला होता. पण जेव्हा शेताभोवती कुंपण उभारायला सुरुवात झाली, पाळीव जनावरात तुझे माझे व्हायला लागले, शहरांची वसाहत होऊ लागली, त्यावेळी अनेक लोक सूर्यप्रकाशसुद्धा पोचू शकत नाही अशा बंदिस्त टिचभर केबिनमध्ये राहू लागले. औद्योगिक क्रांतीमुळे झालेली प्रगती म्हणजे शहरातील लोक दिवसभर कारखान्यात काम करून विश्रांतीसाठी मायक्रो अपार्टमेंटमध्ये वास्तव्य करू लागले. आज टोकियो, मॅनहॅटन, हाँगकाँग सर्वत्र हेच दृश्य दिसून येतं. अशा प्रकारच्या शहरातून उपलब्ध जागेचा अभाव आणि घरांचे वाढलेले अवाजवी दर यामुळे अनेकांना 10 चौरस मीटरच्या अपार्टमेंटमध्ये राहावे लागते, ज्याची सध्याची किंमत €15,000 आहे. काही विकसक 5 मीटर लांब 2 मीटर उंच पाईपमध्ये राहण्याची व्यवस्था करतात. आतमधला सुविधा म्हणजे एक सोफा बेड, शॉवरसह बाथरूम आणि एक स्वयंपाकघर म्हणता येईल अशी छोटीशी जागा. पाईपाच्या दोन्ही बाजूंना जा-ये करण्यासाठी काचेचे दरवाजे. हे अगदी टोकाचे दृश्य असले तरी शहरात काड्यापेट्यासारख्या घरात अनेक जण राहतात हे सत्य आहे. ज्यांच्यातले बरेच जण रोजचा प्रवास भुयारी मार्गाने करतात. घर ते ऑफिस अशीच ये-जा सुरू असते. त्यामुळे बहुसंख्य लोकांना सूर्योदय, सूर्यप्रकाश दिसतच नाही. शरीरावर शुद्ध ताजी हवा पांघरता येत नाही. काही नशीबवान मंडळी सबवेपासून घरापर्यंत चालत येतात, तेवढेच ते मोकळ्या हवेत वावरतात. पार्किंग गॅरेजमधून अथवा जवळच्या रेल्वे स्टेशनवरून घरी जाणाऱ्यांना तेवढाच नैसर्गिक व्यायाम होतो. तरीसुद्धा पिंजऱ्यात अडकलेल्या उंदरांप्रमाणे शहरी व मानव इमारतींच्या गारड्यात अडकला आहे. आपण पुढच्या प्रकरणात नैराश्य, वैफल्य यासारख्या तणावामुळे विकत घेतलेल्या मनोआजारासंबंधी चर्चा करणारच आहोत. या प्रकारच्या शहरी वातावरणात सतत वास्तव्य करून मनोविकार जडले नाहीत तर आश्चर्य.